आणि यानंतरची बातमी आहे केतन अग्रवाल हत्याकांडासंदर्भातली। पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडानं राज्यासह संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली असतानाच आरोपी सिया गोयलच्या आईवडिलांची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे। आमची मुलगी दोषी असेल तर तिला शिक्षा द्या अशी प्रतिक्रिया सियाची आई पूजा गोयल यांनी दिली। तर माझ्या मुलीनं हत्येचा कट रचला असेल तर तिलाही तिथूनच ढकला जिथून तिनं केतन अग्रवालला ढकललं अशी प्रतिक्रिया सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी दिली आहे। उनका लड़का हमारे मेरा लड़का उनके लिए ज़्यादा प्यार था, मुझे उनसे इतना लगाव हो गया था जैसे कि मैं खुद अपने आप उनको अपना बेटा समझने लग गया था। इतना प्यारा, इतना होनहार अच्छा लड़का आज हमने खो दिया, उसके लिए हमें बेहद दुख है। जिसने जो भी ये किया है उसे सख्त से सख्त सजा मिले और जैसे हमारा केतन जिस किले से गिरा है इसमें जो भी आरोपी पाया जाए उसमें भले मेरी खुद की बेटी क्यों ना हो उसे भी वहीं से धक्का दे दिया जाए। यह मामला सुन के मुझे इतना शौक लगा कि ये कैसे हो गया और क्या मेरा दिमाग में ऐसे हुआ कि क्या हो गया करके। जितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज़्यादा दुख मुझे है कि एक नहीं दो परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे। अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। अगर मेरी बेटी का दोष निकले तो जहाँ से केतन जी को गिराया गया या जो गिरे हैं वहाँ से ही उस दोषी को गिराया जाए। दरम्यान केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचं कॅफेमधलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। हत्येच्या एक दिवस आधी म्हणजे 17 जूनला आरोपी सिया आणि चेतन दोघंही त्या कॅफेमध्ये भेटले होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी केतनच्या हत्येचा कट रचला होता। या कॅफेत दोघांनी सुमारे तासभर गप्पा मारल्या। गर्दीपासून दूर हे दोघंही मोकळ्या जागेत बसल्याचं दिसतंय आणि दोघंही अगदी जवळ बसून गुप्तपणे चर्चा करत असल्याचंही या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे। आणि केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चौकशीत खळबळजनक माहिती समोर आली आहे। 31 मेलाच केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता असं कळतंय आणि हा प्रयत्न फसल्यावर चेतनची हत्या प्रकरणामध्ये एंट्री झाली। तुमसे ना हो पाएगा, मैं आता हूं अब मारने असे चेतननं सियाला उद्देशून म्हटल्याचं समोर आलंय। एकतीस मेला सुद्धा केतनच्या हत्येचा प्रयत्न झालेला होता, पण तो प्रयत्न फसला आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात चेतन चौधरीची एंट्री झाली आणि हे तुझ्याच्यानं होऊ शकत नाही, आता त्याला मारण्यासाठी मीच येतो असं चेतन चौधरी सियाला उद्देशून म्हणाल्याचं कळतंय।